नमस्कार मंडळी. आपण बनवूया पनीर मसाले भात किंवा पनीर बिर्याणी पण म्हणू शकतो आपण. त्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, लसूण, मिरची, अद्रक, कांदा, 2 कांदे, टोमॅटो, बिर्याणी मसाला, लवंग, मिरे, दालचिनी आणि विलायची आणि तेजपान. आपण गरम मसाला घेतला आहे. आता लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट करून घेऊ. सगळ्यात पहिले तेल टाकून तेलामध्ये सर्व कच्चा मसाला टाकून एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कच्चा मसाला परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकायचा. उभा चिरून घ्यायचा कांदा. 2 कांदे घ्यायचे उभे चिरून. कांदा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. ते कांदा तर आपण लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊया. ही पेस्ट तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता. पेस्ट एकदम टाकल्याने छान भाजी टेस्ट येते. आपली पेस्ट तयार झाली आहे. तोपर्यंत आपला कांदा पण परतवून झाला आहे. आपण त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकूया. 2 चमचे टाकायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायची आहे कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट. लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरची ते परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो, मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहे 2. व्यवस्थित परतवून झाल्यानंतर पनीर आपलं बर्फ फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे त्याचं बर्फ हे झालं आहे. त्याच्यामुळे आपण पाण्यात टाकलं होतं. पनीर आणि आपले फ्रोझन वाटाणे घ्यायचे आहे. हे वाटाणे आपण कुठल्याही दुकानामध्ये भेटतात. त्यानंतर आपला पनीर मसाला टाकायचा आहे. सुहानाचा पनीर बिर्याणी मसाला खूप छान लागतो. त्यामध्ये गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर हे सर्व टाकून परतून घेऊया. पनीरचा बर्फ झाल्यामुळे ते बर्फ पघळेल त्याच्यामध्ये. ते 2 शिट्ट्या घेतल्यानंतर आपण कुकर उघडून बघितलं तर अशी बिर्याणी आपली तयार होते. एकदम छान टेस्टी लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही बनवत जाऊ. आपल्या डिशमध्ये सर्व करून त्यावर आपण कोथिंबीर टाकूया गार्निशिंगसाठी. त्यामध्ये तूप टाकून एकदम टेस्टी भात लागतो. अशा प्रकारे मसाले भात बिर्याणी पनीर बिर्याणी म्हणू शकतो किंवा मसाले भात बनवू शकतो.